मुंबईला लाभलेलं हक्काचं हिल स्टेशन म्हणजेच माथेरान. नेहमीच्या धकाधकीच्या आणि दगदगीच्या जीवनापासून शांतता मिळावी म्हणून आवर्जून येण्याचे ठिकाण म्हणजेच माथेरान. मित्रांनो, कित्येक मुंबईकर तसेच देशापरदेशातून अनेक लोक इथे आवर्जून भेट देतात. अगदी फॅमिलीसह, मित्रपरिवार, लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजण इथे मनमोकळेपणाने वावरत असतात. इथे यावं आणि मनाला शांतता मिळावी असं हे ठिकाण. माथेरान हे रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यात वसलेलं आहे. भारतातील लहान थंड हवेच्या ठिकाणांमधील एक ठिकाण म्हणजेच माथेरान. इथं तुम्ही बाय रोडही येऊ शकतात किंवा तुम्हाला मुंबईवरून कर्जतला येणारी ट्रेन पकडून नेरळ स्टेशनला उतरावे लागते. नेरळ स्टेशनवरून तुम्हाला माथेरानला जाण्यासाठी 2 ऑप्शन्स आहेत. पहिला म्हणजे नेरळ स्टेशनवरून तुम्हाला टॉय ट्रेनने जाता येते किंवा नेरळ स्टेशन बाहेर शेअर टॅक्सीज अवेलेबल असतात. ट्रेकर्स मंडळी तर ट्रेक करतच नेरळपासून माथेरानपर्यंत पोहोचतात. मी आज माझ्या फॅमिलीसोबत कल्याण टू नेरळ बाय रोड आली आहे आणि आता इथनं टॅक्सी करून आम्ही माथेरानला जाणार आहोत. इथली टॅक्सी पर पर्सन शेअरिंगवरती 100 रुपीज घेते. चला तर मग आपण पुढचा प्रवास सुरू करूया. टॅक्सीसाठी तुम्हाला नेरळ स्टेशनहून बाहेर चालत यावे लागते. अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरच बऱ्याच प्रमाणात टॅक्सी अवेलेबल असतात. इथून सुरू होतो आपला माथेरानचा घाट. वेडीवाकडी वळणं कापत, थंड हवेचे लोट चेहऱ्यावर घेत, ठिकठिकाणी डोंगर रांगा बघत माथेरानचा हा घाट कधी पार होऊन जातो आपल्याला हे कळतच नाही. हा घाट चढत असताना आपल्याला निसर्गाचा भरभरून आणि मनमुराद आनंद लुटता येतो. इथं एका पॉइंटला आल्यावर आपल्याला संपूर्ण नेरळ शहराचं दर्शन होतं आणि ते पाहायची मज्जा तर काही औरच. आता हा शेवटचा टर्न घेऊन आम्ही थेट पोहोचलो अमन लॉज पर्यंत. अमन लॉज हाच टॅक्सी किंवा इतर स्वतःची वाहनं घेऊन येण्याचाही शेवटचं ठिकाण. याच ठिकाणी जर आपली प्रायव्हेट वाहनं असतील तर त्यासाठी पार्किंग अवेलेबल असते आणि नेरळ टू माथेरान जी टॉय ट्रेन आहे ती तुम्हाला अमन लॉज पर्यंतच सोडते. चला तर मग आपण पुढे प्रवास करूया अमन लॉज टू माथेरान. इथूनच आपल्याला माथेरानमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रवासी कर भरावा लागतो. इथून आपल्याला तिकीट दाखवून माथेरानमध्ये एंट्री मिळते. इथल्या एंट्रीचे आकर्षण म्हणजे हा लांबच लांब जाळीदार बोगदा. इथून थोडं पुढे आल्यावर ही आपल्याला अमन लॉज टू माथेरान येणारी रिक्षासाठी लाईन बघायला मिळते. इथून पुढे जाण्यासाठी आपल्याला एक तर इलेक्ट्रिक रिक्षा किंवा घोडे अवेलेबल असतात. रस्त्यावरून चालताना इथे बरेच पेरू, चिंचा, बोरं, काकडी, संत्री असे छोटे छोटे स्टॉल अवेलेबल असतात. तिथूनच एका स्टॉलवरून अन्वेषाने पेरू घेतला. तुम्ही काहीही खायला घ्या पण यांच्यापासून मात्र सावधान राहा. इथे बाजूलाच आपल्याला अमन लॉज टू माथेरान टॉय ट्रेन साठी तिकीट काउंटर अवेलेबल आहे. पण आम्ही आज ट्रेकिंगसाठी आलो होतो म्हणून आम्ही पायीच याचा आनंद घेणार होतो.
हे आहे अमन लॉज स्टेशन आणि हीच ती टॉय ट्रेन जी तुम्हाला माथेरानपर्यंत थेट नेऊन पोहोचवते. आम्ही आमचा प्रवास असा ट्रॅकवरून सुरू केला. मध्ये एका स्टॉलवर थांबून आम्ही वडापाव, चहा, नाश्ता घेतला आणि तसंच पुढे प्रवासाला सुरुवात केली. पाऊण एक तासाचा पायी प्रवास करून आम्ही पोहोचलो माथेरानमध्ये. इथून वेगवेगळ्या पॉइंटला जाण्यासाठी ठिकठिकाणी एरो केलेले आहेत. माथेरान स्टेशनच्या बाहेरच माथेरान मार्केट आहे. तिथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची खेळण्यांची दुकानं, लेदरच्या चपला, लेदर बॅग्स, तसेच चिक्कीची दुकानं असे बरेच काही दुकानं पाहायला मिळतात. माथेरानने आपलं नैसर्गिक अस्तित्व स्वतःहून टिकून ठेवलेलं आहे, कारण माथेरानच्या पुढे जाण्यासाठी तुम्हाला कोणतेही वाहन अवेलेबल नसते. तिथे जाण्यासाठी तुम्हाला एक तर घोडे किंवा बग्गी किंवा पायीच जावं लागतं. आम्ही आज इथे वन डे भेट द्यायचे ठरवले होते, त्यामुळे आम्हाला एखाद दुसरा स्पॉट करता येणार होता. आता आम्ही पहिले मार्केटमध्येच अवेलेबल असलेल्या एका गेम झोन मध्ये गेलो. अन्वेषाला तिथे खेळायचं होतं. अन्वेषासोबत आम्हीही खेळाचा मस्त आनंद लुटला. मार्केटमध्येच हे नवरोजी लॉर्ड गार्डन आहे. तिथे बसण्यासाठी खूप छान अरेंजमेंट आहे. आम्ही तिथेच गेलो आणि त्याच्यातच पुढे एक माधवजी पॉइंट आहे. तर माधवजी पॉइंट बघितला. तिथून निसर्गाचं सौंदर्य तर न्याहाळण्यासारखंच आहे. इथं हवेचे झोत चेहऱ्यावर घेत तासन तास निसर्ग पाहत राहावासा वाटतो. इथं बरंच फोटो सेशन करून झाल्यावर आम्ही पुढे पॉइंट्स पाहायला निघालो. आम्ही आता निघालो होतो शार्लट लेकच्या दिशेने. इकडे येणाऱ्या तरुणांपेक्षा वयस्कर लोकांची एनर्जी खरंच कौतुकास्पद असते. एक 60+ इयर्सच्या काकी आम्हाला मागे टाकून झरझर पावलं टाकत आमच्या पुढेही निघून गेल्या. लाल मातीचा रस्ता, रस्त्याच्या दुतर्फा झाडी, आजूबाजूची शांतता, मन मोकळेपणानं श्वास घेता येत होता. वाटेत काही पारसी लोकांचे जुने बंगले आहेत. त्यापैकी हा एक. इकडचे वास्तुशिल्प नक्कीच शूटिंगसाठी वापरत असावेत, स्पेशली हॉरर मूव्हीजसाठी. 2-2.5 किलोमीटरचा रस्ता पार करून आमच्या चपला आता चांगल्याच लाल झाल्या होत्या आणि आता आम्ही पोहोचत होतो आमच्या पॉइंट जवळ. पावसाळ्यात या ठिकाणी सुंदर धबधबा असतो आणि आजूबाजूला हिरवे डोंगर. सुंदर, अगदीच सुंदर. ट्रेकर्स मंडळी इकडे यायला पावसाळ्यात खूपच गर्दी करतात. याच पायवाटेने 2 मिनिटाच्या अंतरावर चालून आम्ही चाललो शार्लट लेकवर. शांत पाणी, त्यावर सूर्यकिरणांचा वर्षाव आणि त्यामुळे तयार होणारा पाण्यावरचा सोनेरी रंग या लेकची शोभा खूपच वाढत होता. लेकवर बसून आम्ही शांततेचा आस्वाद घेतला आणि लेकच्या बाजूलाच असलेल्या पिसरनाथ मंदिरात गेलो. हे देवस्थान म्हणजेच माथेरानचे ग्रामदैवत. मंदिर फारच छान आहे. कोकणी पद्धतीने चिऱ्याच्या दगडात बांधलेले हे मंदिर. आत प्रवेश करताच गारवा जाणवतो.
गाभाऱ्यात जाऊन श्री पिसारनाथाचे दर्शन घेतले आणि मन अगदी प्रसन्नच झालं. मंदिरात देवाचे दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही बाजूलाच लॉर्ड पॉइंटला गेलो. इथे पर्यटकांच्या मनोरंजनासाठी काही गेम्स आहेत आणि टेलिस्कोपिंग मधून काही पॉइंट्सही आपल्याला बघता येतात. इथूनच समोर पाहिले की आपल्याला प्रबळगड, कलावंतीन दुर्ग आणि इर्षाळगड असे बरेच पॉइंट्स दिसतात. आता आमची परतीची वेळ झाली होती. इथून पाय निघत नव्हता, पण वेळेच्या बंधनामुळे आम्हाला परतीचा प्रवास करावा लागला. परतताना वाटेत लागलेल्या स्टॉलवर चहा घेण्याची इच्छा आम्ही टाळू शकलो नाही. इथला निसर्ग किती डोळ्यात साठवण्याचा प्रयत्न केला तरी मन मात्र भरत नाही. त्यासाठी इथे पुन्हा पुन्हा यावेसे वाटते. तर कसा वाटला तुम्हाला आम्ही माथेरानमध्ये घालवलेला हा रम्य दिवस? जर तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. थँक्यू. बाय बाय.